नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे अगदी हेल्दी अशी रेसिपी दलिया खिचडी. बनवायला इतकी सोपी, चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर गुणधर्मांनी युक्त म्हणजेच हेल्दी अशी ही खिचडी असणार आहे. कशी बनवायची ते पाहूयात. सगळ्यात अगोदर काय करायचं, पाव कप मुगाची डाळ आणि पाव कप दलिया घ्यायचा आहे, म्हणजेच दळ्या. लापशीसाठी जो आपण वापरतो ना दळ्या, तोच हा आहे. तर हा घेतलाय मी पाव कप. दोन्ही छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण पाव कप दळ्या आणि पाव कप डाळ आहे, तर म्हणजे हे अर्धा कप आहे, त्यामध्ये आपण 1 कप पाणी घालणार आहोत. तर हे जे पाव कपाचं मेजरमेंट आहे ना, ते मी 4 कप घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ मी ह्याच्यामध्ये ॲड करते. सगळं छान मिक्स करायचे आणि कुकरला चांगल्या 4-5 शिट्ट्या लावून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपला दळ्या जो आहे ना, तो छानपैकी शिजलेला आहे. तर या दळ्याला ना आपण जशी वरणाला फोडणी देऊन घेतो ना, तशी फोडणी करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हव्या त्या भाज्या घालू शकता. तर आज मी इथे घेतल्या आहेत 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 1 कांदा घेतला, 1 टोमॅटो, अर्धं गाजर घेतले मी इथे आणि अगदी थोडंसं आलं सुद्धा घेतलेलं आहे. सगळं छान बारीक चॉप करून घ्यायचं आहे. आलं मात्र किसून घेतलेलं आहे मी. तर कढई तापत ठेवली. कढईमध्ये 1 चमचावर साजूक तूप गरम केले. त्यामध्ये पाव चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत. अगदी थोडासा हिंग सुद्धा घालायचा आहे. आणि त्यानंतर आपण जो लसूण बारीक कट करून घेतलेला होता ना 3-4 पाकळ्या, त्या ॲड करायच्या आहेत आणि छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे लसूण. नंतर त्यामध्ये आलं आणि हिरवी मिरची सुद्धा ॲड करायची आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे, तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असल्यास ना तुम्ही ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न घालू शकता, मटारचे दाणे घालू शकता, कोबी घालू शकता, त्याचबरोबर बीन्स म्हणजेच फरसबी सुद्धा ॲड करू शकता. म्हणजे भरपूर भाज्या घालू शकता किंवा रोज वेगवेगळ्या भाज्या करून तुम्ही ही खिचडी लंच किंवा डिनर म्हणून सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅलरीज खूप कमी, भाज्या भरपूर आहे, याच्यामध्ये डाळ आहे, दळ्या आहे, तूप आहे, त्यामुळे मस्तपैकी पचायला हलकी फुलकी अशी ही खिचडी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी गाजर आणि टोमॅटो सुद्धा ॲड केलेला आहे. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा धने पावडरसुद्धा ॲड करूयात आणि लाल मिरचीची पावडरसुद्धा मी ह्याच्यामध्ये पाव चमचा ॲड करते. तिखट तुम्ही थोडंसं कमी घातलं तरी चालेल, म्हणजे ती लाईट बनेल खिचडी. आणि थोडीशी कोथिंबीर आत्ता घालते मी आणि नंतर परत थोडीशी ॲड करणार आहे. सगळं छान परतून घ्यायचं आहे. भाज्या पटकन शिजायला हव्यात म्हणून थोड्याशा जास्त परतायच्या आहेत, कारण आपला दळ्या जो आहे ना तो व्यवस्थित शिजलेला आहे. तर म्हणून फक्त भाज्या शिजण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आणि जो शिजवून घेतलेला दळा आहे ना तो ॲड करायचा आहे आपल्याला. तर जसं मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या ॲड करू शकता. त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये जी मुगाची डाळ घातलेली आहे ना, तुम्ही त्याऐवजी छिलक्यावाली मुगाची डाळ येते ना ती सुद्धा वापरू शकता. किंवा मग एखाद दिवशी हरभऱ्याची डाळ घाला, एखाद दिवशी तुरीची डाळ, कधी मसुरीची डाळ, अशा वेगवेगळ्या डाळी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर ह्याला एक छान उकळी आली की त्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला दळ्या आहे ना तो ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे. गरज वाटल्यास आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. गरम पाणी ॲड करा, जेणेकरून टेस्टमध्ये फरक नाही पडणार आणि टेक्स्चरसुद्धा व्यवस्थित राहील दळ्याचं. तर ह्याच्यामध्ये ना मी साधारणतः अर्धा ते पाऊण कप पाणी परत ॲड केलं होतं. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून 5 मिनिटासाठी मंद आचेवर वाफ घ्यायची. म्हणजे काय होतं, भाज्या छान शिजतात. आणि खिचडीचा खरा अर्थ ना तर हाच असतो की सगळ्या भाज्या आणि डाळ वगैरे सगळं एकत्र शिजवायचं, तर तीच खिचडी असते. तर अशा प्रकारे आपली खिचडी जी आहे ना तिला मस्त उकळी आलेली आहे, पण थोडीशी कन्सिस्टन्सी मला पातळ वाटते म्हणून मी परत आणखी 5 मिनिट खिचडी शिजू दिली. तर अशा प्रकारे आपली अगदी यम्मी, हेल्दी, टेस्टी अशी दलिया खिचडी तयार आहे मंडळी. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करूया आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि परत 1 मिनिटासाठी ना एक वाफ येऊ द्यायची आणि नंतर ही खिचडी सर्व करायची आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर बनलेली आहे. रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. थोडंसं साजूक तूपसुद्धा घेते मी आणि छानपैकी ही खिचडी सर्व करून घेते मंडळी. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. आणि मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या, सोप्या, हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू मंडळी. असंच प्रेम देत राहा. बाय.